त्यांच्याकडे कुठलाही मॅन पॉवर नाही. बाजूच्या तालुक्यातले मुलं बोलू तर त्याला 200-500 रुपये देतात. ऐकून घ्या, कुठलाच हदगावला कुठं ऑफिस आहे? मी प्रूफ साईड देतो. कृषी अधिकाऱ्याने पंचनामा केला, कुठंच ऑफिस नाही. तुमच्या कृषी अधिकाऱ्याने एसओ साहेब हे बघा, हदगाव येथील तालुकास्तरीय पीक विमा कार्यालय बंद असल्यामुळे कधीच चालू नसते. म्हणजे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांनी एवढ्या सह्या घेऊन पंचनामे केले. कुठल्याच तालुक्याला यांचं ऑफिस नाही. फक्त साहेब काय म्हणणं आहे, ऑफिस असो की यांचं ऑफिस असो की नसो आपल्या पैसे गेलं नाही. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आणि आपल्या कृषी विभागाच्या किंवा आपल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून त्यामध्ये नुकसान भरपाई दाखवली आणि त्यांनी मान्य केली नाही. जर त्यांनी मान्य केली नाही तर त्यांच्यावरती आपण इनफोर्सली सांगू शकतो तुम्हाला ही मान्य करावी लागेल. यादी यांच्यासाठीच म्हणतोय की यांची टोटल केल्यावर समजते की एका शेतकऱ्याला मी तुम्हाला यादी जोपर्यंत ही यादी देत नाही तोपर्यंत साहेब आपल्याला परत बैठक लावायला. ठीक आहे ना, लावूया. मला फक्त यादी पाहिजे. यादी आल्या की तुम्हाला सांगतो की या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले आणि बाजूच्या शेतकऱ्याला किती मिळाले. ठीक आहे, यादी तुम्ही 2-3 दिवसात. जिल्हाधिकारी महोदय काय म्हणणं जिल्हाधिकाऱ्यांचा? जिल्हाधिकारी महोदय बोला. जिल्हाधिकारी बोलतो सर नांदेड. जसं आमदार साहेबांनी आता सांगितलं त्यामध्ये 23-24च्या खरीपमध्ये जवळजवळ जेव्हा